भजन करुणी झाले काही देह बुद्धी गेली नाही आ भजन करुणी झाले काही झाले काही देहभूती गेली नाही देहभूती गेली नाही देहभूती गेली नाही. परमार्थाचं महत्वाचं कारण आहे. देहबुद्धी विवेके वारी आत्मबुद्धी दृढ धरी श्रवण मनन केलेची करी या नाव साधक. साधक कशाला म्हणावं, साधू कशाला म्हणावं. काल परवाच मी साधूचा अर्थ सांगितला, म्हणजे मी नाही सांगितला, संतांनी सांगितला. जे मी सांगत आहोत ते संताचं उष्ट आहे. माझ्याजवळ काय आहे? दया गरिबी बंदगी शांतशील स्वभाव येते लक्षण साधू के कहे कबीर सद्भाव. साधूचं, भक्ताचं, उपासकाचं, शिष्याचं लक्षण आहे. हे आज 6 गोष्टी असल्याशिवाय शिष्य नाही होऊ शकत. शिष्याच्या अंतःकरणामध्ये दयेचा अंतर्भाव असला पाहिजे. निर्दयतेचं अंतःकरण जर असेल तर तो शिष्य नव्हे. शिकले सो शिष्य, बोधे सो गुरुदेव. शिष्य कशाला म्हणावं? जे आपण शाळेमध्ये जातो, शिक्षक आम्हाला शिक्षण देते, ते शिक्षण शिकणारा शिष्य होय. रजिस्टरवर नुसतं नाव घेणारा शिष्य नव्हे. रोज जायचं, हजेरी लावायची, घरी वापस यायचा तो शिष्य नव्हे. शिकणारा मनुष्य शिष्य. संत जे सांगतात त्या संतांनी शिकविल्या गोष्टी शिकवून न धरती पोटी. तुका म्हणेशीन होईल अनुभवावीन. शिक्षण त्याचं नाव आहे, साधू त्याचं नाव आहे, भक्त त्याचं नाव आहे, शिष्य त्याचं नाव आहे जो शिकतो. त्या शिकणाऱ्या माणसाच्या अंतःकरणामध्ये अभ्यास करताना, उपदेश घेताना, घरामध्ये बोलताना, समाजामध्ये, कुटुंबामध्ये वागताना, संबंध व्यवहार करताना अंतःकरणामध्ये दया असली पाहिजे. निर्दयतेचे क्षण जे आहे ते क्षण माणसाशी, घरच्या राव की दारच्या राव, माणुसकीनं वागत नसते. लक्षात घ्या. निर्दयतेचा क्षण आपल्या अंतःकरणामध्ये आला का तो माणूस नाही राहत, हैवानच होऊन जाते. त्याचे व्यवहार बदलते. म्हणून भोजनापासून शारीरिक शरीराला ऊर्जा मिळते, भजनापासून मनाला बल मिळते. आणि याचं विभाजन केलं, दोषाचं आणि गुणाचं विभाजन केलं की नियोजन बरोबर होते. लक्षात घ्या. सार असार दोन्ही एक, तेथे कैसा उरला विवेक. काही हरकत नाही, सगळे एकच आहे. काही हरकत नाही, सगळे एकच आहे. कसं शक्य आहे बाबाजी, सगळे एक कसं राहणार आहे? विचार करावा लागेल. म्हणून नियोजन महत्वाचं आहे. विभाजन जो मनुष्य करत नाही, गुणाचं, दोषाचं, हिताचं, अहिताचं, बऱ्या वाईटाचं, साधक बाधक विचारांचं विभाजन. विभाजन समजते? विभाजन म्हणजे का श्रेयश? विभाजन अलग करणे आहे की नाही? अलग ताक आणि दही. दह्याची या अंगे निघे ताक लोणी, एका मोले दोन्ही मागो नये. नाही, दुधापासूनच दही तापते. पृथ्वीचे या पोटी हिरागार गोटी, एक दोषी संसाठी करू नये. आकाशाचे पोटी चंद्र तारांगण, दोषी समान पाहू नये. तुका म्हणे तैसे संत आणि जन, दोषी समान भजू नये. हा मार्गच वेगळा आहे बाबाजी, ऐकण्यासाठी काही वाटत नाही. जो परमार्थ के कारणे करत सकल व्यवहार, 3 लोक की संपदा छाई उसके द्वार. लक्षात घ्या. फळ कसं येत नाही? 40 वर्ष झाले म्हणते आम्ही सत्संगात नाही, सत्संगात आहो, आम्हालाच नाही कळलं तर त्याला कसं कळलं? अभिमान तर दुनियाच्या पलीकडला आहे बाबाजी. वाटते आपल्याला सत्संगामध्ये आहो, पण तो सत्संग नव्हेच, कुसंग आहे. सत्संगाचं लक्षण ते नाही आहे बाबाजी. 40 वर्ष नाही, 5 वर्ष नाही, 2 वर्ष जर सत्संग केला
तर संत गुण लक्षण बानीती जे जन सतसंग जाण तेव्हा झाला. परंतु हे कळलं पाहिजे. म्हणून भासमात्र सुख प्राप्त करण्यासाठी भाषिक जे विचार आहेत ते आपण टाळले पाहिजे. भाषिक म्हणजे भासते फक्त आपल्याला. जे माणसाला भासते ते वस्तुस्थितीने राहते, तर मग दुराग्रह किंवा पूर्वाग्रह राहते. तुम्ही बारीक आत्मचिंतन करा आजच्या कीर्तनामध्ये. मी काही वरवर बोलून नाही राहिलो. माझ्या मनामध्ये संतांच्या साहित्यांचा कळवळ आहे. कळवळ म्हणजे मोठा मी हितेच्छुक असंही मला म्हणायचं नाही. इतके मोठे कष्ट घेऊन मोठे मोठे ग्रंथ लिहिले, एक एक शब्दाचा किस काढला त्या माणसांनी, आणि आपण चेष्टा करून राहिलो. विचार केला पाहिजे आपण. म्हणून भास जो आहे तो भास जोपर्यंत माणसाच्या अंतःकरणामध्ये आहे तिथपर्यंत काही साध्य होत नाही. नाना मतांतरे शब्दाची उत्पत्ती, पाठांतरे होती वाचाळते. खूप ग्रंथ वाचतो आपण, खूप पाठांतर करतो, फक्त आपण वाचाळ होतो. फक्त बोलण्यात हुशार आहोत, एक एक शब्द पटवून देण्यात. लक्षात घ्या. परंतु द्यावे तेव्हा घ्यावे हेची पूर्वापार, 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 द्यावे तेव्हा घ्यावे हेची पूर्वापार. पुराणी विचार हाची असे आना आना पुराणी विचार हाची असे, पुराणी विचार हाची असे पुराणी विचार, पुराणी विचार हाची असे हाची असे, द्यावे तेव्हा घ्यावे हेची पूर्वापार, द्यावे तेव्हा घ्यावे हेची पूर्वापार, द्यावे तेव्हा घ्यावे हेची पूर्वापार, द्यावे तेव्हा घ्यावे हेची पूर्वापार. पुराणी विचार ऐसा आहे. सिद्धांत आहे संतांचा. पेरिले जे बीज फळते पावती, मोक्ष अधोगती जीवा हाती. लक्षात घ्या, सिद्धांत आहे. पेरल्याशिवाय उगवत नाही, रचल्याशिवाय खसत नाही. लक्षात घ्या, दिसल्याशिवाय नासत नाही. प्रत्येक गोष्ट जी आहे उगवले तेच पुरी पेरते, पेरलं तेच उगवते. आपण एकच गोष्ट घेतो. लक्षात घ्या, द्यावे तेव्हा घ्यावे. राष्ट्रसंतांचं एक ना, देशील ते तू घेशील रे, अनुभव ऐसा थोरांचा थोरांचा. पाहतच नाही अनुभव. सिद्धांत खूप त्यांनी मला त्रास दिला हो. आपण बोलतो खूप तुम्हालाच का त्रास दिला, बाकीचे लोक नाही का गावात? काही कारण शोधा. कारण कार्य व्यवस्थेचा अभ्यास करा. सृष्टीचे शाश्वत नियम आहे. कळावं म्हणून लहान लहान पुस्तकं लिहिले मी.
मी लिहिले म्हणजे संतांचं सृष्ट वय ते सुद्धा तिकडून वाचाचं निकडले आता त्यात विद्वतेचा उच्चार नव्हता माझ्या लिखाणात. माझ्या लिखाणात उद्देश आहे माझी मंडळी जी आहे त्यांच्याच्यानं अभ्यास होत नाही, केला तर ती भाषा समजत नाही, समज त्याचा अर्थ करता येत नाही, केला अर्थ तर लक्षात राहत नाही, लक्षात राहिलं तर वटवता येत नाही वट. म्हणून मला वाटलं की अनायसे आपल्याला वेळ आहे, रिकामपर आहे, कामना धंदा, रिकामचोट माणूस. वाचले बा ग्रंथ. मलाही वाटलं म्हणलं बीजक श्रेष्ठ आहे म्हणते आमची, ग्रामगीता श्रेष्ठ म्हणते आमची, ज्ञानश्री श्रेष्ठ आहे. हे काय लावलं बा या लोकांनी, आमचं आमचं आमचं. म्हटलं सगळंच वाचून पाहाव. नाही 64 पासून वाचायला लागलो. वाचनातले पुस्तक आणले, शाळेतले पुस्तक आणले, या संताचे चरित्र त्या संताचे चरित्र. अनेक लोकांना भेटलो, सिद्धांत समजून मागितले. मला वाटलं आपल्या भाषेमध्ये साध्या साध्या भाषेमध्ये लिहिलं की आपल्या आई बहिणी भाऊ भांडू पाहते, हा उद्देश आहे. मला काही विद्वत्ता, कारण विद्वत्ता नाहीच आहे माझ्यात. माझं अंतःकरण मला साक्षी देते. मी अनेक ग्रंथ वाचले, फक्त भाषा बदलवली, तिचे वाक्य घेतले, मी आपल्या भाषेमध्ये लिहिले, काही विद्वत्ता गेले. परंतु ओलावा आहे. मला वाटलं सृष्टीचे शाश्वत नियम स्पेशल लिहावं, कर्म फळभोग स्पेशल लावावं, कारण कार्यव्यवस्था स्पेशल लिहावी, सत्यज्ञानी स्वरूपी लिहावी. लिहून टाकले. फक्त एक वेळ हात फिरवून ठेवून दिले पुस्तक. पाहते का बारीक बारीक भाऊजी? नाही, कारण त्याचं काम नाही. मित्रो, मला आवर्जून सांगावंसं वाटते, ज्या ज्या आपल्या जीवनामध्ये नाना प्रकारच्या समस्या तयार होत असतात, अडचणी येतात, शारीरिक मानसिक ज्या व्याधी आहे, शारीरिक कष्ट व्याधीचे, मानसिक म्हणजे आधी आणि उपाधी कशाला मानावं, संबंधित वस्तू प्राणी पदार्थापासून निर्माण होणाऱ्या झंझटी उपाधी. लक्षात घ्या, आधी व्याधी उपाधी, या 3 गोष्टीमध्ये सगळेजण आपण आहोत. परंतु आपण त्याचे कारण नाही शोधले. कारण काय आहे बा? कारण कार्यव्यवस्था. जी सुखदुःखाची व्यवस्था तुमच्या घरात आहे, जी सुखदुःखाची व्यवस्था तुमच्या गावात आहे, जी सुखदुःखाची व्यवस्था आपल्या संघटनेत आहे, त्या सुखदुःखाच्या व्यवस्थेला कारण कार्य आहे. कार्यामध्ये काही दोष आहे, म्हणून सुखदुःखाची निर्मिती आहे. सुखदुःखाची निर्मिती कार्यामध्ये असणाऱ्या दोषापासून होते. आणि कार्यामध्ये दोष का राहते? त्याला कारण काय राहते? अहंकार, अज्ञान, अविद्या. तुम्हाला माहीतच आहे, अविद्या हेची दुःखाचे कारण, दुसरं कारण नाही. पैसा हेची दुःखाचे कारण, लिहून आहे का कुठं? भाऊबंद हेची दुःखाचे कारण, पत्नी हेची दुःखाचे कारण, वातावरण हेची दुःखाचे कारण, सरकार हेची दुःखाचे कारण. आहे का कुठे लिहून भाऊजी? कुठंच लिहू नये. अविद्या हेची दुःखाचे कारण, काढूनी टाक घेई तू ज्ञान, तेव्हाची चुकेल जन्म मरण, या परता दुसरा नाही उपाय. याच्यापेक्षा श्रेष्ठ उपाय. म्हणून आपण जीवन जगत असताना, कार्य हातात घेत असताना, त्याच्या कारणाचा अभ्यास करत असताना पाहिजे ती संगत करत नाही, मग संगदोष लागू पडते. लक्षात घ्या. संत लिहितात, ज्ञान बढ़े गुणवान की संगत, 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 ध्यान बड़े तपसी संग कीने, ध्यान बढ़े ध्यान बड़े तपसी संग कीने, मोह बड़े परिवार की संगत, मोह बड़े
परिवार की संगत मोह बढ़े परिवार की संगत, लोभ बढ़े धन में चित दीने, 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 ज्ञान बढ़े गुणवान की संगत, ज्ञान बढ़े गुणवान की संगत, ज्ञान बढ़े गुणवान की संगत, क्रोध बढ़े नर मूढ़ की संगत, क्रोध बढ़े नर मूढ़ की संगत, क्रोध बढ़े नर मूढ़ की संगत, काम बढ़े दियते संगति में, काम बढ़े दियते संगति में, बुद्धि विवेक विचार बढ़े, कवि दिन सज्जन की संग कीने, कवि दिन सज्जन की संग कीने, कवि दिन सज्जन की संग कीने, ज्ञान बढ़े वान की संगत, ज्ञान बढ़े गुणवान की संगत, ज्ञान बढ़े गुणवान की संगत. संतांचा सिद्धांत आहे, ज्ञान बढ़े गुणवान की संगत. बाबाजी आमच्या सुनाला पंचीकरणाने बसवायची आहे की जी, सुनाला आणते, 5 वर्षाच्या पोराले आणते, 2 महिन्याच्या पोराले आणते, पाया पडाले, ते माना त्याच्या टाट राहते, ते बागवते मान, रडते पोट तरी दाबते पायाशी. लक्षात घ्या मित्रो, उपदेशाला बसवावं, गुरु करावं ही आपल्या समाजामध्ये चालीरीती आहे, चांगली आहे. परंतु त्यांना उपदेशाला बसवायचं जसं मनात येते तसं कोण्या संगतीत राहू द्यायचं हे नाही मनात यायला पाहिजे का? ते नको का? नाही, जे आपणाला शिकवायचं आहे, ग्रामगीतेचे संस्कार द्यायचे, बीजेकांचे संस्कार द्यायचे आहे, आपल्या घरामध्ये आपली इज्जत राखणारा पोरगा पोरगी तयार व्हावं असं वाटत आहे, आपल्या घरातला कल्ला बाहेर जाऊ देऊ नये असं तुम्हाला कोणाला वाटत आहे, तर त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे की आपला मुलगा कुठं बसला पाहिजे. संग तसा रंग चढणेच आहे ना. जैशी जयाची संगती तैशीच होय त्याची मती, या कारणे सत्संगती बरी पहावी. पहिला येईल जाय, तू का म्हणे संग उत्तम असावा, तू का म्हणे संग उत्तम असा, तू का म्हणे संग उत्तम असावा, तू का म्हणे संग उत्तम याविन उपावा काय सांगो, याविन उपावा काय सांगो, तुका म्हणे संग उत्तम असा, तुका म्हणे संग उत्तम असावा, तुका म्हणे संग उत्तम असा. प्रत्येक हितइच्छुक जीवांनी संगतीला खूप महत्त्व दिलं पाहिजे. आपण आपल्या संघापासून दुसऱ्या संघामध्ये ज्या मुलांना पाठवतो, आपल्या संगतीपासून ज्यावेळेस जो मुलगा जातो, भाऊ जातो, आपले शिष्य जाते, त्यावेळेस
संगतीचा परिणाम होणारच आहे, लक्षात घ्या. म्हणून या सगळ्या गोष्टी संतांनी दिलेल्या ज्या सिद्धांतिक बाबी आहे याचं श्रवण करताना त्या श्रवणाला जोड मननाची असलीच पाहिजे, हे लक्षात घ्या. मनना वाचून श्रवण ते व्यर्थ यास्तव परमार्थ वर्मनेने. म्हणून साधकांनी, हितेच्छुक जीवांनी, भक्तांनी, शिष्यांनी आपल्या अंतकरणामध्ये निर्दयतेला थारा देऊ नये. दयामदयेने माणूस हा घडतो, निर्दयतेचे कठोर वर्तन राक्षस तो ठरतो. दयेने माणूस हा घडतो. दयाच नाही तर नियोजन कसं होणार आहे बाबाजी जीवनाचं, कसं शक्य आहे? दया आणि निर्दयेचं विभाजन करा, दयेचा स्वीकार करा, निर्दयतेला थारा देऊ नका. बोलताना, चालताना, संबंध ठेवताना, खाताना, घेताना, बसताना, उठताना, कमाई करताना, खर्च करताना, ऐन केन प्रत्येक क्षणाला होणाऱ्या व्यवहारामध्ये, जगण्यामध्ये दयेला प्रथम स्थान द्या. हे साध्या साध्या गोष्टी आपण जर गौण ठरवल्या मित्रो, फायदा काय होणार नाही. म्हणून जिथपर्यंत या शरीरामध्ये जीव आहे, जिथपर्यंत क्षण आपल्या ताब्यात आहे, तिथपर्यंत ह्या गोष्टी गांभीर्य आपण घेतल्या पाहिजे. नंतर आपण काय करू, जा दिन निकल जाय जीवतन से, 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 जा दिन निकल जाय जीवतन से. नहीं कर्म होते ना इंद्री न मन से, नहीं कर्म होते ना इंद्री न मन से, आना नहीं कर्म होते ना इंद्री न मन से, कर्म नहीं कर्म होते न इंद्री न मन से, नहीं कर्म होते न इंद्री न मन से, इंद्री न मन से, जा दिन निकल जाय जीवतन से, जा दिन निकल जाय जीवतन से, जा दिन निकल जाय जीवतन से. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, वर्तमान केलेलं कर्म उद्याचं भविष्य घडवत असतो. उद्या कसा दिवस यावा, कोण साथ द्यावी, कोणापासून समाधान प्राप्त व्हावं, कोणी समाधान भंग करावं, हे काही आकाशातून पडणाऱ्या गोष्टी नाही आहे आणि तुम्हाला आयत्या खिशात कोणी टाकणार नाही आहेत. आजचं जे कर्म आहे तुमचं, ते कर्मच फक्त भविष्य घडवत राहते. उद्या कोणी तुम्हाला साथ द्यावी, कोणी तुम्हाला मदत करावी, कोणी सहानुभूती दाखवावी, उद्या आपल्या जीवनामध्ये समस्या येऊ की नाही, दुःख यावं की नाही, हे कुणावर अवलंबून नाही, देवावर नाही, सरकारवर नाही, तुमच्यावर नाही, तुमच्या कर्मावर आहे. लक्षात घ्या. म्हणून कर्म करतानाच, म्हणून महाराजांना उभी लिहावं लागली, कर्म करावयाची स्वतंत्रता, जीवा हाती महान सत्ता, आपुल्या दैवाचा विधाता आपणची आहे, ऐसे धरून राहा जीवी, शुद्ध कर्मे करीत जावी, तरीच गती पावेल बरवी, पुढे पुढे. किती गांभीर्याने सांगितलं, लक्षात घ्या. परंतु आपण ओव्या गांभीर्याने घेतच नाही बाबाजी, फक्त पाठांतर करून वाचाळ होतो. प्रवचनाला उभं झालं, फाड फाड 2 साख्या पाठ करून आल्या का अर्धा तास झोपून द्यायचं, जा, नाही का मित्रो. थोडंसं गंभीर झालं पाहिजे. आयुष्य वेचलं रे साधू संतांनी, रक्ताचं पाणी करून टाकलं, जीवनाची होळी केली. गमतीचा खेळ नाही हा, पण
पण लोभाच्याच मागे जातो आपण. काही वेळेस थोडीशी कला शिकतो, पैसेच कमवायला लागतो. थोडासा वाक्प्रचार सुधारला, वाक्विदत्ता तयार झाली का भाषणच द्यायला लागतो. त्यासाठी हे नाही आहे. ज्ञान आहे कशासाठी? मी नेहमी सांगतो, ज्ञान हे जीवनाचं दुःख मिटवण्यासाठी आहे. दुःख निर्माण करण्यासाठी ज्ञान नाही आहे. आपण सत्संगात असू नये, भजन पूजन करत असतो न असू नये, अभ्यास करत असू नये, जर आपल्या जीवनामध्ये दुःख येत असेल मित्रो, तुम्ही ज्ञान प्राप्त झालंच नाही, अज्ञान आहे. अज्ञानाचं काम आहे ते दुःख निर्माण करणं. ज्ञानाचं काम आहे दुःख मिटवणं, दुःख हरण करणं, हे ज्ञानाचं काम आहे. लक्षात घ्या. दुःखानी ज्ञान हरण होते आहे ना, लक्षात घ्या. म्हणून प्रत्येकाने गांभीर्याने विचार करून मनन करो गुरु ज्ञान हितेशी. लक्षात घ्या. प्रत्येक गोष्टींनी हितेच्छुक जीवांनी गुरुच्या ज्ञानांचं मनन केलं पाहिजे. श्रवण केल्यानंतर मनन आवश्यकच आहे. मनन केलं का ते निधी ध्यासन, त्याचा ध्यास लागला पाहिजे. मी काल परवाच म्हटलं, माझा एक जरी दिवस कोऱ्या कागदावर 2 शब्द लिहिले नाही, पुस्तकाचं एखादं तरी पान पाहिलं नाही, पेनीला थोडंसं तरी एक्शन घासलं नाही, तर मला कसंच तरी वाटते. वस्तुस्थिती आहे, मी बडेजा म्हणून सांगत नाही. लक्षात घ्या. जेवण नाही केलं चालते, पण पुस्तक मला पाहायचं लागते. कोरा कागद, फाउंटन पेन, खिशात एक थैला छोटासा, डायरी, हे माझ्या खिशात 24 तास राहते. मी माझी काही विद्वत्ता सांगून नाही राहिलो, मी माझ्या संतांचं अनुकरण करून राहिलो. लक्षात घ्या. संताची या पायी हा माझा विश्वास, आणि सर्व भावे दास झालो त्याचा. माझे मालक आहे संत. आणि संत म्हणजे कोण? तुम्ही माय बाप, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्ती वर्णू, कायमी पतित कीर्ती वर्णू, कायमी पतित कीर्ती वर्णू. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्ती वर्णू, कायमी पतित कीर्ती वर्णू, कायमी पतित कीर्ती वर्णू. संत म्हणजे कोण? तुम्ही माझे संत. लक्षात. संत म्हणजे काय? जीव सोयी संत, संत सोयी शांत. जो मनुष्य शांत राहतो सदा सर्व काळ, त्याचं नाव संत आहे. संत म्हणजे चिन्ह नव्हे, संत म्हणजे वेशभूषा नव्हे, संत म्हणजे एखाद्या पंथाचा सदस्य नव्हे, धर्माचा सदस्य नव्हे. संत म्हणजे जाणकार माणूस, संत म्हणजे शांत माणूस, जो दिसल्याबरोबर, जो बोलल्याबरोबर ज्याचं मन शांत होते. झाडामध्ये तापलेला मनुष्य आहे, त्या तापलेल्या माणसाला एखाद्या झाडाची सावली जर मिळाली तर कसा आनंद होते, किती छान वाटते. तहान भुकाचं काम नाही राहत. तसा माणूस माणसाला भेटला की माणसाचं हृदय कसं शांत झालं पाहिजे, त्याचं नाव संत आहे. संत म्हणजे आहे तरी काय. म्हणून प्रत्येक गोष्ट मनन करो गुरु ज्ञान हितेशी. म्हणून भाषक जे आपले जे विचार आहे, भाषिक विचार समजले का? मी काय बोलून राहिलो? आपल्या आईपासून, बहिणीपासून, भावापासून, मित्रापासून, गोत्रापासून, शेजाऱ्यापासून आपणाला सुख प्राप्त होते. पैशापासून सुख मिळते, धनापासून सुख मिळते, कलेपासून सुख मिळते, वातावरणापासून सुख मिळते, सरकारपासून सुख मिळते. हा जो भास आहे तो भास अभ्यासकांनी काढून टाकला पाहिजे. त्याच्यापासून सुख मिळत नाही, ते दुःखाची उत्पत्ती स्थान आहे. भाषिक ज्ञान. दुसरा आहे कल्पक ज्ञान. कल्पक ज्ञान कशाला म्हणावं? कल्पना करते. देवी देवतेचा कोप झाला, वातावरणामध्ये बिघाड झाला, याचा आशीर्वाद, त्याचा आशीर्वाद, त्याची कृपा, याची कृपा, सब थोतांड आहे बाबाजी. लक्षात घ्या. कृपेनी, आशीर्वादानी कोणालाही सुख मिळत नाही. अंधश्रद्धा जवळ ठेवूच नका. अंधश्रद्धा और अंधभक्ति से चमत्कार का फैला जाल,
सत्य लुप्त हो गया उसी में धर्म नाम का खोटा माल खोटा माल. धर्माच्या नावाने. कारण काल परवा आमच्या बैठकीमध्ये चांगली विषय झाली यावर्षी विचार नावाच्या तत्वाविषयी. आचारी सब जग मिलिया विचारी मिली विचार न मिला कोय, जाके हृदया गुरु विचार नाही जिया आकारत सोय. संत सद्गुरू कबीर साहेब म्हणतात या जगामध्ये आचारी भक्कम लोक आहे. आचारी म्हणजे